विनयनगर परिसरात दगड तसंच कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्यांना गुन्हे शाखा युनिट 1 न जेरबंद केलाय। 18 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास विनयनगर भागातील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांच्या काचा अज्ञात इसमांनी दगड तसंच कोयत्याने फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने अज्ञात आरोपितांचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चं पथक शोध घेत होती। त्यानुसार 19 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दगड तसंच कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून नुकसान करणाऱ्या इस्मांपैकी अरबाज उर्फ सोनू शफीक शेख हा असून तो चौकमंडई या ठिकाणी येणार आहे। सदरची माहिती पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक CM श्रीवंत, पोलीस हवालदार संदीप भांड, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे अशांनी सदर ठिकाणी आलेल्या इस्मास शिताफीनं पकडून ताब्यात घेतलं। सदर इस्माचं नाव अरबाज उर्फ सोनू शफीक शेख, वय 26 वर्ष, राहणार मोठा राजवाडा, काळी चौक, नाशिक असं सांगितलं। त्याच्याकडून या गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यानं सदरचा गुन्हा त्याचे 2 विधी संघर्षित बालक यांच्यासह केल्याची कबुली दिली। त्यावर त्याचे इतर 2 साथीदार विधी संघर्षित बालक यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्यानं त्यांना तसंच अरबाजला पुढील कारवाई कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक CM श्रीवंत, पोलीस नाईक संदीप भांड, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, प्रशांत मरकड, विशाल काठे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे अशांनी केलेली आहे। न्यूज ब्युरो, न्यूज टुडे, नाशिक।